पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना. डोक्यावर पागोट, अंगात बाराबंदी, मजबूत अंग, गोलसर फुगीर चेहरा, ओठावर झुपकेदार मिशा म्हणजे तुकोबाराय. खरं तर संत तुकाराम कसे दिसत होते याचा अस्सल फोटो कुठेही उपलब्ध नाही. पण विष्णुपंत पागणी संत तुकाराम बनले आणि सर्वांना वाटलं हाच आपला तुकोबा. 1936 साली प्रदर्शित झालेला प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम हा सिनेमा जगभर गाजला आणि त्यात विष्णुपंत पागणीसांनी केलेली तुकोबारायांची भूमिका अजरामर ठरली. विष्णुपंत मूळचे स्त्री भूमिका करणारे नट आणि पेशाने सराफ. व्ही शांताराम यांनी त्यांची गाण्याची कला ओळखली आणि त्यांना संत तुकारामसाठी घेतलं. सिनेमाचं शूटिंग संपलं, कॅमेरे थांबले, पण विष्णुपंत पागणीस तुकाराम या भूमिकेतून बाहेरच आले नाहीत. आज जिथं जिथं तुकोबांचे फोटो, चित्र, मूर्ती दिसून येतात तिथे पागणीसांनी रंगवलेल्या तुकारामाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. निर्मात्यांना पागणीसांची भूमिका चित्रण चालू असताना अनेक ठिकाणी सदोष वाटत होती, पण त्यांचा अभिनय आणि अभंग यांनी प्रेक्षकांना एवढं वेड लावलं की मुंबईत त्यांच्या पागणीस पेटकर मंडळींच्या दुकानी तुकाराम म्हणून त्यांच्या पाया पडण्यासाठी रीघ लागू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विष्णुपंतही त्याच तंद्रीत असायचे. त्यांनी स्वतःचं राहणीमान बदललं आणि खऱ्या अर्थाने विठ्ठलमय झाले. त्यामुळे तुकोबांची आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले ही ओळ विष्णुपंत पागणीसांसाठी सार्थ ठरते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा कलाकार कट्टा.